नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे ना थोडं गोल्डबद्दल थोडं जाणून घेणार आहे. आणि 19 डिसेंबर 2025 हे आपल्यासाठी महत्त्वाचं का असणार आहे. कारण जर तुम्ही पूर्ण जगामध्ये जर विचार केला तर जपानकडे अंदाजे 845.97 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. हा आकडा 2025मध्ये स्थिर राहिला आहे आणि जपान जगातील टॉप गोल्ड होल्डिंग देशामध्ये आहे. आणि जपान सध्या आशियातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्रिप्टो मार्केट ठरला आहे. 2025मध्ये ऑन चेन व्हॅल्यूमध्ये 120%नी वाढ झाली आणि जपान क्रिप्टो मार्केट सुमारे US च्या 2.1 मिलियन महसूल निर्माण करतो आणि 14.9% लोकसंख्या ही क्रिप्टो वापरते. म्हणजे सुमारे 19 दशलक्ष युजर हे जपानमध्ये क्रिप्टो करन्सी यूज करतात. जपानमध्ये क्रिप्टो रेग्युलेशन खूप मजबूत आहे, ज्यामुळे इनोव्हेशन आणि ब्लॉकचेन ॲप्लिकेशनला गती मिळते. 19 डिसेंबर 2025 हे आपल्यासाठी का महत्त्वाचं असेल, कारण बँक ऑफ जपानने 18 ते 29 डिसेंबर 2025 रोजी जवळपास 0.75% व्याजदर वाढवला आहे. हा निर्णय जवळपास वर्षानंतर पहिला रेट ऑफ हाईक होता, ज्यामुळे अल्ट्रा लो रेट पॉलिसी संपली. यामुळे एन केली ट्रेडर, ज्यात गुंतवणूकदारांना स्वस्त एन उधार घेऊन परदेशी मालमत्ता खरेदी करतात, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित झालेत. तो या बदलामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आली आहे. स्टॉक म्हणा किंवा बॉन्ड्स आणि बिटकॉइन या क्रिप्टोमध्ये मोठी हालचाल आहे. जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल ना तर जपानकडे सोन्याचा मजबूत साठा आहे आणि क्रिप्टो मार्केट वेगाने वाढत आहे. म्हणजे बँक ऑफ जपानच्या डिसेंबर 2025च्या निर्णयामुळे जागतिक गुंतवणूकदारांचं लक्ष हे जपानकडे वेधलं आहे.